हजारोंच्या संख्येने सामील व्हा चित्रलेखाताई पाटील। हजारोंच्या संख्येने सामील व्हा असा थेट आव्हान चित्रलेखाताई पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना महिलांना दिला आहे। 2 ऑगस्ट रोजी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। याकरता त्यांनी सर्व रायगड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केले आहे की या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब येणार आहेत व आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत असं त्यांनी सांगितले। प्रत्येक तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, महिला वर्ग व कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। माननीय जयंतभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पनवेल या ठिकाणी हे कार्यक्रम होणार असून पनवेलच्या सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे। शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती चित्रलेखा पाटील यांनी दिली आहे। CNI महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेन, रायगड। ताई, 2 ऑगस्टला शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आहे। आपण कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? 2 ऑगस्टला सालाबाद प्रमाणे आमचा वर्धापन दिन आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एक उत्साह आणि ऊर्जा आहे। कारण की लोकांना आता माहिती आहे, कार्यकर्त्यांना तसंच जनतेला माहिती आहे की ह्या महाराष्ट्राला जर कोणी सच्चा पर्याय असेल, निष्ठावंतांचा पर्याय असेल, त्यांचा आवाज बनणारा पर्याय असेल तो फक्त शेतकरी कामगार पक्ष आहे। त्याच्यामुळे त्याचा वर्धापन दिन फार महत्त्वाचा ठरतो। आज आपल्या मराठी भाषेवर आक्रमण होतो आपण असं बघतो आणि त्यावेळी त्या पार्श्वभूमीवर आम्ही आज राजजी ठाकरे साहेबांना मनसेच्या पाहुणे म्हणून बोलवलंय। त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण हे कायमच आपल्याला कार्यकर्त्यांना वेगळी ऊर्जा देतं आणि मी त्यांचं या निमित्ताने एक प्रवक्ती म्हणून आभार मानते की राजजी ठाकरे साहेब आमच्या या कार्यक्रमाला येत आहेत, तर कार्यकर्त्यांना पण ते खूप चांगलं मार्गदर्शन करतील आणि महाराष्ट्राला पण एक चांगलं मार्गदर्शन करतील। ते आमच्या व्यासपीठावर येऊन आमच्या वर्धापन दिनाची शोभा वाढेल आणि या वर्धापन दिनाला एक कार्यकर्ती म्हणून आणि माझ्या तमाम कार्यकर्त्याच्या वतीने सांगते, आम्ही संकल्प करतो की आम्ही जनतेचा आवाज बनू, सर्वसामान्यांचं काम करू, जे खरे प्रश्न आहेत ते उचलून धरू आणि उगीच टीका टिप्पणी ह्याच्यात न जाण्यात जे खरा खालती ग्राउंडचा आवाज आहे त्याला कसा न्याय मिळेल। उगीच काही लोक आम्हाला अँटी डेव्हलपमेंटल आणि विरोध करतो असं सांगतात, पण आमचा मेन हेतू हा आहे की भूमिपुत्राचं काय, डेव्हलपमेंट खूप चांगली आहे, येऊ दे ना, JSWचा प्लांट येऊ दे, गेल येऊ दे, अजून 10 येऊ दे, पण त्याच्यात माझ्या शेतकरी कुटुंबांनी पैसे वाचवून ज्या मुलाला इंजिनियर केले त्याला तुम्ही नोकरी देणार आहात का? आम्हाला ते बाहेरचे केरळी बिरळी कॉन्ट्रॅक्टर नको, आम्हाला आमचा स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला तिथे काम मिळालं पाहिजे। ज्या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी त्यांच्या जमिनी घालवल्या, ज्या मच्छीमारांना नुकसान भरपाईची आशा आहे त्यांना व्यवस्थित वेळेवर मच्छीमारीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। हे सगळे विषय घेऊन ह्या न्यायासाठी आम्ही पुढे लढणार आहे आणि आमचं पूर्ण ध्येय, आंदोलन किमान रायगडसाठी तर मी बोलू शकते, हे पूर्णपणे ह्या भूमिपुत्राचं असेल। शिक्षण कसं चांगलं मिळेल, आज आम्हाला आमचं सौभाग्य आहे की शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते, अनेक संस्था मला वाटतं खूप आगळा वेगळा होईल। पनवेल तालुक्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रचंड मेहनत करून उभं केलंय। मला वाटतं एक 20 ते 25 हजार लोक त्या ठिकाणी अपेक्षित आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा बैठका झाल्या आहेत, मीटिंग झाल्या आहेत, लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे, युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, कारण की पक्षाच्या विचाराप्रती त्यांना प्रेम आहे। आणि अशा वेळी या वर्धापन दिनाला तुमच्या चॅनलच्या निमित्ताने मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते की तुम्ही मोठ्या संख्येत सामील व्हा, आपली ताकद दाखवा, आपली ताकद वाढवा आणि नवी ऊर्जा घेऊन 2 ऑगस्टला तुम्ही आपला लाल बावटा दिमाखाने कसा फडकेल याचा आपण प्रयत्न आणि संकल्प करू।